नमस्कार मंडळी, तर नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं। मी आज तुम्हाला दाखवत आहे कटाची आमटी पुरणपोळीचा व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे ऑलरेडी। तुम्ही पाहिला नसेल तर मी ते टॅग करते, नक्की पाहून घ्या। कटाची आमटी बनवण्यासाठी मेन साहित्य आहे ते म्हणजे येळवणी। आपण जी डाळ शिजवून घेतलेलं पाणी असतं ते आपल्याला लागणार आहे। त्यामध्ये मी लागणाऱ्या आमटीसाठी जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी टाकून ती येळवणी गरम करायला ठेवलेली आहे बाजूच्या कढईमध्ये। इथे पातेलं ठेवून घेतलं गॅसवरती। कटाची आमटी करण्यासाठी आपल्याला जेवढं पातेलं लागणार आहे तेवढ्या साईजचं पातेलं ठेवून घेतलं। तेल टाकलं पातेल्यामध्ये, त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता टाकून घेतला, वाटण टाकून घेतलं। वाटणामध्ये काय काय वापरले इथे मी मेन्शन करते, तुम्ही पाहून घ्या। घरचं लाल तिखट टाकलं, मीठ टाकून घेतलं, हळद, गरम मसाला टाकला। तेल सुटेपर्यंत हे वाटण छान परतून घ्यायचं आपल्याला। इथे जी आपण येळवणी काढली होती पाणी टाकून, त्यामध्ये आपण जेवढी लागणार आहे तेवढं पाणी टाकलं आणि गरम करायला ठेवली, म्हणजे लवकर शिजते आणि चव ही छान येते। या तेल सुटलेल्या मसाल्यामध्ये आपण ही येळवणी ओतून घेतलेली आहे। छान उकळी येऊ दिली आणि बारीक गॅसवरती उकळी येऊ द्यायची आहे। कोथिंबीर कट करून घेतली छान हिरवीगार, आणि जेव्हा कटाच्या आमटीला उकळी येईल तेव्हा वरून कोथिंबीर टाकायची आणि खाण्यासाठी रेडी आहे। तुम्ही भातासोबत, पुरणपोळीसोबत, चपातीसोबत ही आमटी खाऊ शकता। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून कळवा।